हॅलो गाईज, नमस्कार. आज मी तुम्हाला काकडी, गाजर आणि बेसनाचे चिले करून दाखवणार आहे. चिला. ठीक आहे. तर इथं मी थोडीशी काकडी किसून घेतलेली आहे. थोडेसे गाजर किसून घेतलेले आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे सगळे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बघा, चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि ते मिक्स करून घेऊया. आणि कसं मीठ घातल्यानंतर ते काकडीला आणि गाजराला पाणी सुटतं, तर त्या पाण्यातच बेसन कालवायचं आहे. थोडंसं चिमूटभर हिंग घालून घेऊया. थोडीशी चिमूटभर हळद टाकूया. आणि थोडंसं ओवा घातलेला आहे बघा. आणि ओवा आणि जिरे घालूया. ठीक आहे. आणि लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार तुमच्या घाला, लाल तिखट, ओवा, जिरे वगैरे. आता हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बेसनाचं पीठ घालूया. आणि मिक्स करून घेऊया. आणि तुमच्या गरजेनुसार पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्हाला जशी हवी तशी करायची आहे. डोशासाठी किंवा चिला करण्यासाठी बेसनाच्या पोळ्या कशा करतो, तर त्याच्यासाठी जशी कन्सिस्टन्सी लागते तसं ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ह्याला तुम्ही काकडी गाजराचे चिले म्हणू शकता, किंवा काकडी गाजराच्या बेसनाच्या पोळ्या पण म्हणू शकता. तर बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे बॅटर. आता त्यामध्ये चवीनुसार साखर घालूया. मिक्स करून घेऊया. आता थोडासा सोडा घालूया, चिमूटभर. आणि त्या सोड्यावरती मी एक थोडासा चतकोर लिंबू पिळला आहे. लिंबाने कसं आंबट गोड चव येते. आणि तो सोडा पण थोडासा ॲक्टिव्ह होतो, फसफसतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार लिंबाचा रस घालू शकता. आता हे मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली आहे मी. मिक्स करून घेऊया. आता इथं तवा तापत ठेवलेला आहे. त्याच्यावरती तेल टाकून व्यवस्थित म्हणजे तवा तापू द्यायचा आहे. तेल टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती मी चिला टाकते. हे बघा, टाकलेलं आहे. आता साईडनं पण तेल टाकूया. आणि त्याच्यावर झाकण लावून थोडंसं म्हणजे ते शिजू देऊया पीठ. झाकण काढूया. आणि मी आता तो चिला परतते. हे बघा, गोल्डन ब्राऊन कलर आला आहे एकदम. थोडंसं तेल टाकूया साईडनं. थोडंसं झाकण लावून शिजू देऊयात.
झाकण लावलं की ते थोडंसं वाफेवरती शिजतं आणि चांगला गोल्डन ब्राऊन कलर येतो. आता हा चिला मी काढून घेते प्लेटमध्ये. व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घेते. लो फ्लेमवरती करायचं आहे बरं का, लो किंवा थोडंसं मीडियम फ्लेमवरती. ठीक आहे, चला काढून घेते. आता दुसरा चिला घातलेला आहे. साईडने तेल टाकायचं आहे थोडंसं आणि आता झाकण लावून थोडंसं त्याला शिजू द्यायचं आहे. चिला मला ह्याच्यावरती तव्यावरती चिला स्प्रेड करतानाचा व्हिडिओ करता आलेला नाही आहे, कारण मी एका हाताने व्हिडिओ करते आणि दुसऱ्या हाताने मी सगळं काम करते, तर त्यामुळे ते करता आलेलं नाही आहे. हे बघा, गोल्डन ब्राऊन कलर झाला आहे. तर प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, प्लेटमध्ये चिले काढून घेतलेले आहेत. काकडी, गाजर, कोथिंबीर आणि कसुरी मेथी एवढं घालून त्याचे चिले केलेले आहेत, बेसनाचे चिले. तर ह्याला तुम्ही काकडी गाजराचा बेसनाच्या पोळ्या पण म्हणू शकता आणि बेसन आणि काकडी गाजराचे चिलासुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच.